पंचशील प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा या वर्षीचा चौथा सामूहिक बौद्ध विवाह मेळावा नांदेडच्या चांदोजी पावडे मंगल कार्यालयात हजारो वराडी मंडळींच्या साक्षीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या मेळाव्याचे सचिव आर.बी. मादळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विवाह मेळाव्याचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये खुरगाव येथील प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भंते पयाबोधी थिरो यांच्या शुभहस्ते हा विवाह सोहळा पार पडला। या मेळाव्याचे संयोजक इंजिनियर भरतकुमार कानिंदे व इंजिनियर भीमराव धनजकर व महिला मंडळाच्या अतिपरिश्रमामुळे या विवाह मेळाव्यात एकूण 27 जोडपे विवाहबद्ध झाले। या विवाह सोहळ्यात नव दाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। साधु वरदान तो आद्य कुलभूषण तो भीमराजा सकल विद्यापते ज्ञान सता संगते पंकजा नरवरा रत्न स्वजान बुद्धरा भगवंता मुता खरा भक्त काजा जबदार संगरे शास्त्र घटना कृते शोभते भारते महामानसार्थ साज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमरा भवे निभाण संधिके बंदे अनुगम कत्वा अय बदंता हे संता संततीता ती शरण शरण एकदम लोक करंदो संतो संतो मुनिवर वचन सोतु मग सुमग सभेसी चक्रवाले स्वेका देवा ब्रह्मानो देवाने कथन सर्व संकल्प साधकम सभेक कोटित्व संसार शासनका प्रमाणिता हो वाटा सतिशतो शासन सतो प्रतिमुंडली भव सदा शासन भव देवाला सदा सदी उदकतो पिशाचतो खानुकतो कंटकतो नखदतो जनपद रोग असत असंदीतो असपुरुषतो चंडहती असमिग गुण कुकर आविचिक मणिसपद प्याजी तरस सुकर महिसर सदा सोते भवन्तु ते मना साधु 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 बुद्धं नमामि। तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना पूज्य भदंत व त्यांचा भिक्खू संघ बोधाचार्य आम्ही आज दिनांक एकमेकांचा जय असावे। आम्ही धार्मिक सामाजिक व वैवाहिक जीवनाच्या नीतिनियमांचे नियमित पालन करेल। आम्ही दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे काटेकोरपणे उदारुनंद मे तंबुसे कविधिना मुखीत खगमतिहत सुदारुनंदन दावन्ति योजन पतंगुली मालवंतन कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं साधु सर्वदारी साधु सर्वदार हात जोडून उभे राहा समोर। आता हात जोडून उभे राहा उपासक उपासिकांकडे साधु। यानंतर भिक्खू संघ आजचे दारकदारिका यांच्याप्रती मंगल भावना व्यक्त करून पवित्र बुद्ध वचनाने आशीर्वाद याला सुद्धा विनंती आपण सुद्धा पुढे येत आहे. सांगा बायका सुद्धा विनंती आहे.
आपण सुद्धा पुढे यायचं आहे. पत्रकार बंधूंना याला सुद्धा विनंती आपण पुढे यायचं आहे. ते भारतीय बहुमान समाजाच्या नागरिकच्या वतीनं या नवदंपतींना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. माधव साहेब यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा पुढे यायचं आहे. ईश्वरदादा सावंत आपले आभार व्यक्त करतो. सर्व निवृत्तीला विनंती आहे. तुम्ही थोडं आपल्या कृपया थोडंसं थांबा. आज हे चौथा सामूहिक विवाह सोहळा चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते समाहित बापूरावदादा गजबार आहेत, प्रफुल्लदादा सावंत आहेत, प्रशांतजी इंगोले, दादासाहेब शेळके आहेत, मनीष भाऊ कावळे आहेत, बरीचशी मान्यवर मंडळी, सुरेशदादा गायकवाड असतील, रमेशदादा सोनाळे असतील, सर्व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, युवा नेते, आमच्या अनिताताई हिंगोले असतील, सामाजिक कार्यकर्त्या, या सर्वांच्या मान्यवरांच्या आणि श्रद्धावान उपासक हजारोच्या संख्येने इथे उपस्थित होते. या सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटक सन्मान्य कामाजी पवार साहेब, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष इंजिनियर अभियंता अशोक केरेकर साहेब व मादळे साहेब, म्हणजे ही सर्व टीम होती. इंजिनियर भरतकुमार कानिंदे हे मुख्य संयोजक या सामूहिक सोहळ्याचे आहेत. कानिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी इंजिनियर भीमराव धनजकर साहेब व सर्व महिला मंडळ यांनी ऊन वादळ वारा पावसाची तमानं बाळगता या ठिकाणावर उन्हातानात राबून 27 जोडपे एकत्रित केले आणि त्या 27 जोडप्यांचा एकत्रित सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणावर अतिशय हर्ष उल्हासामध्ये आनंदामध्ये साजरा झाला. बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की जी माणसं ऊन वादळ वारा पावसाची तमानं बाळगता तळ हातावर शिर घेऊन काम करत असतात तीच माणसं जीवनामध्ये यशस्वी होत असतात. हा चौथा सामूहिक विवाह सोहळा 27 जोडपे या ठिकाणावर विवाहबद्ध होत असल्याकारणे अतिशय यशस्वी हा सामूहिक सोहळा संपन्न या ठिकाणावर झालेला आहे. आज बापूराव दादांचाही वाढदिवस आहे, दादासाहेब शेळकेचाही वाढदिवस या ठिकाणावर साजरा झाला सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये. तर मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आणि सर्व दारकदारिकांना शुभेच्छा देतो. इंजिनियर भरतकुमार कानिंदे साहेब, इंजिनियर धनजकर साहेब, सर्व आमचं संयोजक महिला मंडळ यांना दरवर्षी आपण सहकार्य अशाच पद्धतीनं करावं, एक मंगल भावना व्यक्त करतो. सर्वांचं मंगल. या ठिकाणी वधूवर विवाह मेळावा आज पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने वर्ष 4 हा साजरा होत आहे आणि या उपक्रमाला खऱ्या अर्थानं जे वरवधूचे मातापिता असतात याच्या मागचा उद्देश आहे की लग्न करून बघा, घर बांधून बघा. या प्रमुख कारणामुळं आज एक लग्न उभं करायचं म्हटलं तर लाखो रुपयाचा खर्च आहे आणि या विवाह मेळ्यामध्ये जर आपण लग्न लावले त्या मातापित्यांचा लाखो रुपयाचा खर्च वाचू शकतो आणि लग्न हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुंदर पद्धतीने इथे होऊ शकतं. याच्या मागचा हा मोठा चांगला उद्देश आहे. त्यामुळं या प्रतिष्ठानचे भरतकुमार कानिंदे असतील व त्यांची सर्व टीम असेल, इथे उपस्थित असलेले जे वधूवर असतील त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू. आज आमचा हा पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं चौथा विवाह मेळावा आहे. या निमित्तानं आज आम्ही 27 जोडप्यांचे इथे लग्न लावलेले आहेत. सदरी लग्न विवाह किंवा हा जो कार्यक्रम आहे हा लोकांच्या दानामधूनच तयार झालेला आहे. आमचं महिला मंडळ असो, आमचं पुरुष मंडळ असो, वेगवेगळ्या समित्या असो, त्या घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करतात आणि आमचा एक उद्देश आहे की या निमित्ताचं याच्या निमित्तानं या विवाह मेळ्याच्या निमित्तानं महिलाचं संघटन, पुरुषाचं संघटन आणि चांगल्या विचाराची माणसं एकत्र येऊन गोरगरीब जे जनता आहे किंवा गरजू आहेत त्यांचा जो अनाठाई खर्च लग्नासाठी होतो तो टाळण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि निश्चितच या उपक्रमाला सर्व थरामधून सामान्य असो, कार्यकर्त्या असो, सगळे नेते असो, सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या सर्वांच्या दानातून आणि त्या सर्वांच्या मदतीमधूनच आम्ही हे सर्व उभं करू शकतो. आम्ही त्या सर्वांचे धन्यवाद करतो.
पब्लिकचे सुद्धा धन्यवाद करतो, जे आमच्या सोबत आहेत, तळागाळातली माणसं सोबत आहेत, सामान्य माणसं सोबत आहेत. त्याच्या निमित्तानं पुन्हा मी एकदा त्यांना वंदन करून त्यांचा आभार मानतो. जय भीम, जय काळ. माझं नाव समीक्षा भात्रे आहे. आम्ही स्टार्टिंगला ना रजिस्ट्रेशन केलं होतं. त्याच्या ऑफिसला जाऊन नाव नोंदणी केली ती. त्याने सिग्नेचर वगैरे गेले, आमचा फोटो घेतला. नंतर त्यांनी म्हणले की बॉन्ड आणा म्हणून. नंतर आम्ही बॉन्ड आणून दिले. त्याच्यावर पण त्यांनी सिग्नेचर घेतले. मग त्यांनी तारीख दिली 5 तारीख दिल्यानंतर त्यांनी म्हणले लग्न 5 तारखेच्या अगोदर तुम्हाला कपडे घ्यायला बोलवतं. मग त्यांनी कपडे पण दिले, भेट पण दिली. त्यांनी 3 तारखेला दिली त्यांनी भेट. मग नंतर 5 तारखेला लग्नाला स्टार्टिंगला बोलवल्यानंतर मग आमची इथं चांगली रूम वगैरे दिली, सेवा केली आमची. त्यांची रूम वगैरे दिली, जेवणाची सोय केली, पाण्याची सोय केली, सगळ्या सोय केली यांची. हां, यावेळी मग त्यांनी म्हणली की एका महिन्याच्या बाद तुम्हाला 25,000 रुपये अकाउंटला पडतील नवरीच्या. आणि नवरीच्या याच्यामध्ये गळ्यामध्ये एक चक्र पण दिलं चांदीचं. हां, असे गरीबाला ना अशी सेवा भेटायला पाहिजे. कारण ना जास्त करून आपल्या भारतामध्ये जास्त गरीब आहेत, त्याला असे दरवर्षी व्हायला पाहिजे. सगळ्याचे मी आभार मानते की आम्हाला सेवा भेटली म्हणून त्यांची. मी RB मादळे, संयोजक समितीचा आजच्या या विवाह सोहळ्याचा मी अध्यक्ष आहे. या नात्यानं माझी जी टीम आहे, म्हणजे पुरुष समिती आणि स्त्री समिती, पूर्ण मे महिन्यामध्ये चांगलं म्हणजे मेहनत केली. उन्हाची पर्वा न करता त्याने कष्ट केले आणि हा सामूहिक विवाह मेळावा आज 5 जून 2026 रोजी चांगल्या प्रकारे पार पाडला. याबद्दल या सर्व टीमचं मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू फॅमिलीना या विवाह माध्यमातून त्यांना चांगली मदत होईल. भविष्यामध्ये या विवाह सोहळ्याला म्हणजे चांगला प्रतिसाद मिळेल आणि एक चांगला कुटुंब पद्धती, बौद्ध विवाह पद्धती निर्माण होईल. एवढंच मी शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम. संयोजन समितीच्या वतीनं भेट म्हणून काय देण्यात आलं? संयोजक समितीने जे काही कपडे रूपी भेट दिलेली आहे, त्यांना दागिना दिलेला आहे त्या आणि त्यांची जेवणाची ह्याची सगळी, त्यांच्या पाहुण्यारावळ्यांची सगळी इथं व्यवस्था त्या आमच्या समितीने केलेली आहे. आणि सर्वांना म्हणजे त्याचा आनंद घ्यावा एवढीच एक शुभेच्छा व्यक्त करतो.